मतदान कार्ड ऑनलाईन कसं काढायचं ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। कोणती कागदपत्रे लागतात, फॉर्म 6 कसा भरायचा आणि अर्ज सबमिट केल्यानंतर स्टेटस कसा चेक करायचा हे सर्व या व्हिडिओमध्ये आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरवर जाऊन तुम्हाला गुगलवरती सर्च करायचा आहे votereci.gov.in। त्यानंतर तुम्हाला ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट दिसेल, ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। साइट यशस्वीरित्या ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर हा पोर्टलचा इंटरफेस दिसेल। त्यामध्ये तुम्हाला इकडे उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये लॉग इन आणि साइन अपचं बटन दिसेल। जर तुमचा लॉग इन आयडी असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता आणि नसेल तर साइन अप बटनवरती क्लिक करून युजर आयडी बनवावा लागेल। तर मी सुद्धा साइन अप बटनवरती क्लिक करतो आहे। त्यानंतर युजर आयडी क्रिएट करण्यासाठी तुम्हाला येथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ईमेल आयडी हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी काही हरकत नाही। त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा जसाच्या तसा भरून कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर पुढे येथे तुम्हाला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTP बटनवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्ही दिलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो येथे टाकून व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर तुमचा आयडी येथे सक्सेसफुली बनून जाईल। मग तुम्हाला येथे लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्या समोर हे लॉग इनचं पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुम्ही रजिस्टर केलेला नंबर आणि खाली दिलेला कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP या बटनवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर तुमच्या नंबरवर OTP पाठवला जाईल, तो टाकून व्हेरीफाय अँड लॉग इन बटनवरती क्लिक करायचा आहे। यशस्वीरित्या लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर हे असं इंटरफेस दिसेल। त्यामध्ये तुम्ही येथे पहा, येथे तुम्हाला न्यू वोटर रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल। त्यामध्ये तुम्हाला फॉर्म नंबर 16 भरायचा आहे। जर तुम्ही 18 वर्षांचे किंवा त्याहून जास्त किंवा पुढील काही महिन्यात 18 वर्ष होणार असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर फॉर्म 6 यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा फॉर्म ओपन होईल। त्यामध्ये सर्वप्रथम तुमचं स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला नंबर अँड नेम ऑफ असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी भरायचा आहे, म्हणजेच विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे। तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही घरातील वरिष्ठांना विचारू शकता। जर नंबर माहीत नसेल तर तुम्ही मतदारसंघ निवडा, ऑटोमॅटिक नंबर येऊन जाईल। त्यानंतर पुढे नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे येथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरून घ्यायच्या आहेत। तर येथे पहा, असं म्हटलंय की आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच नाव भरायचं आहे आणि तुमच्या आधार रजिस्टर नंबरवर OTP पाठवला जाईल। तर तेव्हा तुम्ही फॉर्म भरत असाल तेव्हा तो नंबर तुमच्या जवळ असणे जरुरी आहे। तर मित्रांनो, फर्स्ट नेम मध्ये तुमचं नाव आधारनुसार टाकून घ्यायचं आहे। सरनेम मध्ये सरनेम खाली ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल। तर मराठी नावात काही बदल करायचा असल्यास कीबोर्डच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही ते बदल करू शकता। त्यानंतर पुढे येथे तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि त्याची साईज जास्तीत जास्त 2 MB इतकी असावी आणि तो JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असावा। तर मी सुद्धा येथे अपलोड करून घेतो आहे। तुम्हाला काही क्रॉप वगैरे करायचं असेल तर तुम्ही येथे करू शकता। त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे। ह्युमन फेस डिटेक्ट सक्सेसफुली, तर येथे तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे येथे कार्डवर कोणाचं नाव लावायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे। त्यामध्ये फादर, मदर, हजबंड, वाईफ ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांचं नाव टाकून पुढे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये मोबाईल नंबर मध्ये सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करून मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याखालील ईमेल आयडी मध्ये सेल्फ सिलेक्ट करून ईमेल आयडी सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे आधार डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आधार नंबर ऑप्शन सिलेक्ट करून त्याखाली आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे काही आहे ते सिलेक्ट करून नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला डेट ऑफ बर्थ डिटेल्स मध्ये बर्थ डेट सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला खाली एज प्रूफसाठी एक डॉक्युमेंट्स द्यायचा आहे आणि तो सेल्फ अटेस्टेड कॉपी हवी, म्हणजे त्या डॉक्युमेंटवर तुमची सही असलेला डॉक्युमेंट हवा, म्हणजेच त्याची प्रिंट काढून त्यावर सही करून तुम्हाला तो जोडावा लागेल। तर या एज प्रूफमध्ये तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इंडियन पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड यातील कोणताही एक कागदपत्र जोडू शकता। त्यानंतर पुढे तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये हाऊस बिल्डिंग अपार्टमेंट नंबर, स्ट्रीट एरिया, गावाचं नाव, पोस्ट ऑफिस, पिन कोड, तहसील तालुका, त्यानंतर जिल्हा आणि राज्य सिलेक्ट करून पुढे तुम्हाला
ॲड्रेस प्रूफची एक सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडायची आहे. म्हणजे तुम्ही जो ॲड्रेस प्रूफ टाकताय त्याचा ॲड्रेस प्रूफ त्यावर दिलेला ॲड्रेस असायला हवा. जर ॲप्लिकंट म्हणजे ज्याच्या नावाने मतदान कार्ड काढतोय त्याच्या नावाने कोणताही ॲड्रेस प्रूफ नसेल, तर घरातील कोणताही त्या व्यक्तीचा ॲड्रेस मतदान कार्ड असेल तर त्याचा डॉक्युमेंट देऊ शकता. तर ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही यामध्ये आधार कार्ड, इंडियन पासपोर्ट, वॉटर इलेक्ट्रिसिटी गॅस बिल, नॅशनलाइज बँकचं पासबुक किंवा पोस्ट ऑफिस बुक यातील कोणताही एक डॉक्युमेंट जोडू शकता आणि सांगितल्याप्रमाणे ती कॉपी सेल्फ अटेस्टेड असावी. त्यानंतर पुढे तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी असेल तर खालीलपैकी सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच कशामध्ये अपंग आहे, किती % आहे, सर्टिफिकेट आहे का, असल्यास ते ऑप्शन सिलेक्ट करून सर्टिफिकेट जोडायचं आहे. नसल्यास इकडे काही सिलेक्ट करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही नेक्स्ट बटन क्लिक करू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला फॅमिली मेंबर मतदान कार्ड जर घरामध्ये कुणाचं असेल, जो ॲड्रेस तुम्ही दिला आहे त्या ॲड्रेसवर, तर त्या व्यक्तीचं नाव आणि अर्जदाराशी त्याचं नातं आणि कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. नसेल तर काही न भरता तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला येथे तुमचं विलेज म्हणजेच गाव, त्यानंतर स्टेट म्हणजेच राज्य आणि डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे ॲड्रेसवर तुम्ही कधीपासून राहता तो महिना आणि वर्ष सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हे टाकून घेतल्यानंतर खाली यायचं आहे. खाली तुमचं प्लेस म्हणजेच गावाचं शहराचं नाव टाकून पुढे नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वात लास्ट म्हणजेच शेवटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला येथे कॅप्चा भरून सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. तुमच्या नंबरवर OTP पाठवला जाईल. तो तुम्हाला एंटर OTP बॉक्समध्ये टाकून झाल्यावर प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर हा भरलेला फॉर्म ओपन होईल. तो चेक करून काही बदल करायचे असल्यास कीप एडिटिंग बटनवरती क्लिक करून पुन्हा बदल करू शकता. नसल्यास तुम्हाला ई साइन अँड सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे येस करायचं आहे. पुढे तुमच्या समोर हे ई साइनचं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकून गेट OTP यावर क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार रजिस्टर नंबरवर OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला एंटर युअर आधार OTP येथे टाकून घ्यायचा आहे आणि पुढे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट होईल आणि पुढे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे पहा, ॲप्लिकेशन सबमिट झालेला आहे. तुमचा रेफरन्स नंबर अमुक अमुक आहे. या रेफरन्स नंबरने तुम्ही तुमच्या कार्डचं स्टेटस पाहू शकता. त्यामुळे तुम्ही तो सेव्ह फोटो घेऊन ठेवू शकता किंवा डाउनलोड एक्नॉलेजमेंट क्लिक करून डाउनलोड करू शकता. त्यानंतर पुढे ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुमच्या समोर हे असं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही रेफरन्स नंबर टाकून ॲप्लिकेशनचं स्टेटस ट्रॅक करू शकता. त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की मी केलेल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस सबमिटेड दाखवत आहे आणि त्यापुढे त्याचं सबमिशन दिनांक दाखवत आहे. या डाऊन एरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे स्टेटस दिसेल, जसं की अप्रूव्ह झालंय, नाही झालंय, EPI नंबर काय आहे. जर आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे तुम्हाला दाखवते सबमिटेड आणि EPI नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड डाउनलोड करायचं असल्यास तुम्हाला डाउनलोड ई वोटर कार्ड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मिळालेला EPIC नंबर आणि स्टेट सिलेक्ट करून सर्च करून मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चॅनलवर येत असतात. धन्यवाद.